मुलांक 5 बद्दल आपण छोटा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही वाट बघत असाल, हा सविस्तर व्हिडिओ नक्की काय आहे? त्यांचा साथीदार कसा असतो? प्रेमसंबंधामध्ये त्यांना यश कसं असतं? आजारपण आणि उपाय पद्धती आज आपण जाणून घेणार आहोत. मुलांका 5 या व्यक्तींबद्दल आपण पाहिलं, ते अत्यंत तल्लख बुद्धीचे, हुशार, क्युरियस असतात आणि आपल्या कामामध्ये खूप चपळाई ते दाखवत असतात. एका वेळी अनेक ठिकाणी काम करण्याचा त्यांचा उद्देश असतो. परंतु एका ठिकाणी खड्डा न खोदता अनेक ठिकाणी खड्डा खोदल्याने पाणी लागत नाही हे त्यांना खरं तर उशिरा लक्षात येतं. म्हणून फोकस करणं फार गरजेचं असतं. आणि असे जे काही व्यक्ती आहेत ते मनकवडे असतात हे आपण पाहिलं. त्यामुळे संबंध ठेवताना हे फार छान पद्धतीने दुसऱ्याशी संबंध ठेवतात, व्यक्ती पारखून घेतात. यासोबतच त्यांची यात्रेची किंवा मौज मजा करण्याची हौस पण असते. तर यांना प्रेम संबंधामध्ये त्यांचा कुणीतरी आवडता मुलगा मुलगी हे नक्की असतं, परंतु घरातले किंवा आजूबाजूचे काहीतरी खोडा घालत असतात आणि म्हणून ते बिनसतं. तात्विक भाग खूप छान असल्याने, फिलॉसॉफी, सायकॉलॉजी त्याचा आवडचा असल्याने ह्या लोकांना जो काही साथीदार मिळतो ना, एखाद्या धार्मिक ठिकाणी किंवा अनेक संप्रदायाच्या ठिकाणी यांना त्यांचा साथीदार मिळू शकतो. यासोबतच हा जो पती कसा असतो ते आज आपण बघूयात. हा जो पती आहे कुटुंबवत्सल असतो. तो जो काही घर आहे ना, खूप छान पद्धतीने सजवतो. वेगवेगळ्या वस्तू आणतो, फर्निचरला खर्च करतो. सहल यात्रा याला आवडते. तो जातो सुद्धा, परंतु घरी केव्हा येईल असं याला होतं. तो आपलं म्हणणं आपल्या पत्नीला खूप छान पद्धतीने समजून सांगू शकतो. म्हणून त्यांचं छान जमतं. आणि ही जी पत्नी आहे, म्हणजे मुलगी कशी असते, तर घर खूप छान सांभाळणारी असते. हिचं घर म्हणजे जणू काही एक सामाजिक केंद्रच होऊन बसतं. कारण हिचं बोलण्याचं कौशल्य एवढं छान असतं, की सगळ्या मित्र-मैत्रिणींनाही आकर्षण करून घेते आणि घरच्यांचं चांगलं मन जिंकून घेते. अशी ही पत्नी असते. यांचे आज आजारांबद्दल कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते पण आपण बघूयात. विशेषतः यांना पित्त प्रकृतीचे आजार होऊ शकतात. कारण बाहेरची खाण्याची आवड असते. म्हणून हे बाहेर खातात. पित्त बिघडलं नाही यांच्या मेंदूमध्ये सुद्धा याचा परिणाम झाल्याने विचारांवरती परिणाम होतो आणि त्याचा मनावरती परिणाम होऊन निराशेकडे वाटचाल करतात. म्हणून खाणं आणि मेंदू आणि विचार याचा संबंध असतो बरं का. म्हणून यांनी त्यांच्यावर काबू आणणं गरजेचं असतं. व्हेरिकोस व्हेन्स, हेमोराइड्स, कान, नाक, श्वसनसंस्था अशा प्रकारच्या आजारांपासून यांनी काळजी घेतली पाहिजे. यासोबतच त्यांना जो काही आवडत्या रंगाबद्दल आज आपण बोलायचं ठरलं, तर जांभळा, हिरवा हे त्यांचे आवडते रंग आणि त्यांना तशीही खूप कपडे घेण्याची हौस असतेच. तर याचा विचार त्यांनी करायला काहीच हरकत नाही. त्यांचे जे काही रत्न आहेत, ते पाचू किंवा मोती अशा प्रकारचे रत्न जर का त्यांनी परिधान केले, तर त्यांच्या मनावरती किंवा चंचलतेवरती काबू मिळू शकेल. यासोबतच जर का त्यांनी त्यांच्या वास्तूमध्ये जर का योग्य जर का बदलाव जर का केला, म्हणजे कसं त्यांच्या चंचलतेचं कारण ही उत्तर दिशा बंद असणं. टॉयलेट असतात एकतर जिना असतो किंवा नॉर्थ ईस्टला ईशान्य दिशेला टॉयलेट असतं. पूर्व बंद असते. म्हणून यांना झालेल्या घटनांवरती किंवा परिस्थितीवरती काबू कसा आणायचा हे लवकर समजत नाही किंवा एका वेळी उतावीळपणा हा खूप असल्यामुळं त्यांना नेमकेपणाने कधी काम संपवावं आणि दुसरं कधी घ्यावं याचा सिक्वेन्स समजत नाही. म्हणून यांनी अशा प्रकारचे घराचे दोष जर का निर्मूलन केलं तर खूप चांगला परिणाम यांना मिळू शकेल. नक्कीच अशा प्रकारचे वास्तू कन्सल्टन्सीसाठी आपण किंवा वास्तूचे वेगवेगळे उपाय जाणण्यासाठी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. जय गुरुदेव.